श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेले आहे. आजचा स्वामी संदेश देखील खात्रीपूर्वक सांगते तुम्हाला आवडेल. फक्त त्यासाठी शेवटपर्यंत ऐका आणि त्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करा. फक्त ऐकून सोडून देऊ नका. तर जीवनामध्ये उतरवण्याचा जर प्रयत्न केला तर नक्कीच अशा भक्तांच्या पाठीशी स्वामी महाराज कायम स्वरूपी राहणार आहे. हवं तर त्याचा अनुभव तुम्ही घेऊन बघा किंवा आतापर्यंत तुम्ही तसे अनुभव घेतलेलेही असतील. तर असो, तुमच्या समोर स्वामींच्या 3 मूर्ती दिसत असतील. आता स्वामींची मूर्ती म्हणा की फोटो म्हणा, सगळेच सारखे असतात. कारण फोटोला किंवा मूर्तीला महत्त्व नाही, तर स्वामींच्या अस्तित्वाला महत्त्व आहे, स्वामींच्या असण्याला महत्त्व आहे. आणि स्वामी काय हो, आपण डोळे जरी बंद केले तरीही स्वामी आपल्या डोळ्यासमोर येऊन उभे राहतात आणि जणू काही आपल्याला आलिंगन देत आहे, आपलं म्हणणं ते ऐकून घेत आहे असंच आपल्याला वाटत असतं. तरीही कधी कधी मनाला हुरहुर लागते की स्वामींनी आपल्याला काहीतरी सांगावं, आपल्या जवळ येऊन गप्पा माराव्या. आणि म्हणूनच ह्या संदेशाच्या रूपामध्ये स्वामी तुमच्याशी गप्पा मारणार आहे, तुम्हाला काहीतरी सांगणार आहे. ते ऐकण्याचा पुरेपूर प्रयत्न करा. चला मग आता ज्यांनी 3 नंबरची मूर्ती निवडलेली आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात ते जाणून घेऊ. स्वामी अशा भक्तांना सांगू इच्छितात की अरे आमच्याकडे काय बघतोस, अरे आमच्याकडे काय बघतोस, तुझ्या अंतरात्म्यात आहे आम्ही, तुला कधीही हरू देणार नाही. तुझ्या अंतरात्म्यात आहे आम्ही, तुला कधी हरू देणार नाही. माहीत आहे आम्हाला तुला कधी कधी आयुष्याचं गणित चुकल्यासारखं वाटतं. माहीत आहे आम्हाला तुला कधी कधी आयुष्याचं गणित चुकल्यासारखं वाटतं. इथे सगळेच तुझे असले तरीही ते परके वाटतात आणि सगळ्यांचेच हात सुटल्यासारखे वाटतात. इथे सगळे तुझे असले तरीही ते परके वाटतात आणि सगळ्यांचेच हात सुटल्यासारखे वाटतात. जी पायवाट तू गाठली तीच आता चकव्यासारखी वाटत आहे. जी पायवाट तू गाठली तीच आता चकव्यासारखी वाटत आहे आणि ज्या जागी तू थांबला ते गावच आता तुला अनोळखी वाटत आहे. समुद्र तुझी तहान भागवू शकत नाही, समुद्र तुझी तहान भागवू शकत नाही आणि आकाश तुला पंख देऊ शकत नाही. तुझ्या स्वप्नांना उंच झेप घेता येत नाही आणि म्हणूनच तुला तुझं आयुष्याचं गणित चुकल्यासारखं वाटत आहे. अरे पण येतात आयुष्यात असे क्षण आणि भक्कम करावे लागते आपले मन. येतात आयुष्यात कधी असेही क्षण आणि भक्कम करावे लागते आपलेच मन. का विचार करावा या परिस्थितीचा आणि का घाबरावे आम्ही सोबत असताना. का विचार करावा या परिस्थितीचा आणि का घाबरावे आम्ही सोबत असताना. अरे हे सगळं जग साथ सोडेल पण आम्ही तुझा हात कधीही सोडणार नाही, आम्ही तुझा हात कधीही सोडणार नाही. तू घाबरू नको, तू काळजी करू नको, सतत पुढे जात राहा, भिवू नकोस, आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहोत. भिवू नको, आम्ही सदैव तुझ्याच पाठीशी आहोत. आता ज्यांनी 1 नंबरची मूर्ती निवडलेली आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात ते जाणून घेऊया. स्वामी अशा भक्तांना सांगतात की अरे बाळा, जीवनातील प्रवासामध्ये आपले बोट कोणी धरलंय हे देखील महत्त्वाचं असतं बरं का. जीवनाच्या प्रवासामध्ये आपलं बोट कोणी धरलंय हे देखील महत्त्वाचं असतं. अरे तो जर कृष्ण असेल ना तर तू अर्जुन झाल्याशिवाय राहणार नाही. तो जर कृष्ण असेल तर तुझा अर्जुन झाल्याशिवाय राहणार नाही. पण हो, तू जर शकुनीचं बोट पकडलेलं असेल तर मात्र तुझं दुर्योधन होणं हे निश्चित आहे. तुझा दुर्योधन होणं हे निश्चित आहे. म्हणून सल्ला घेताना नेहमी 4 वेळा विचार कर. आणि तरीही विचार करणं जमत नसेल आणि तुला चांगला सल्ला देणारं कोणी नसेल तर आम्ही आहोत, आमच्याकडे ये, आमचं चिंतन कर. अरे जो आमचं चिंतन करतो त्याच्या चिंतेची चिता पेटवण्याचं काम आमचं आहे. जो आमचं चिंतन करतो त्याच्या चिंतेची चिता पेटवण्याचं काम आमचं आहे. म्हणून तू चिंता सोड आणि चांगलं काम करत राहा. म्हणून सगळ्यांच्याच अपेक्षा पूर्ण करता करता नेमकं तुला काय हवं आहे हे देखील तू विसरता कामा नये. हे देखील तुला ठाऊक असायला हवं की नेमकं तुला काय हवं आहे. त्यामुळे दुसऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करताना स्वतःचं अस्तित्व विसरू नको आणि स्वतःच्या अस्तित्वाला तडा जाऊ देऊ नकोस. ज्यांना तू हवा आहेस ना ते तुझ्या गुणदोषांसह तुझा स्वीकार करणारच आहे. ज्यांना तू हवा आहेस ते तुझ्या गुणदोषांसह तुझा स्वीकार करणारच आहे. जसं की मी तुला तुझ्या गुणदोषांसह स्वीकारतो आणि तुला योग्य मार्गावर आणण्याचं कामही आम्हीच करतो.
त्यामुळे आम्ही म्हणत नाही की तुझ्यात हे बरोबर आहे आणि हे चुकीचं आहे. तू असं चुकलास म्हणून आम्ही तुला कधी सोडणार नाही. पण हो, जेव्हा जेव्हा तू चुकणार आहे तेव्हा तेव्हा आम्ही तुझा कानही धरणार आहे आणि योग्य मार्गावर आणण्यासाठी प्रयत्नही करणार आहे. कारण आम्ही तुला पूर्णपणे स्वीकारलेलं आहे, माझ्या भक्ताच्या रूपामध्ये, माझ्या लेकराच्या रूपामध्ये. आणि म्हणून तू आमच्याकडे बघ आणि आमच्यावर विश्वास ठेव. अरे, तुझा माथा झुकवताना देखील विचार कर. तुझा माथा तिथेच झुकव जिथे त्यांची पावलं तुझ्या सुखदुःखात न कळविता तुझ्या दारापर्यंत येऊन पोहोचतात, ना की अशी लोक जे फक्त तुझ्या आनंदात समाविष्ट होतात. आणि असंच आम्ही करतो. तुझ्या सुखात काय आणि दुःखात काय, आम्ही नेहमीच तुझ्या सोबत राहणार आहोत. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्याच पाठीशी आहे. आता ज्यांनी 2 नंबरची मूर्ती निवडली आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात ते आता आपण जाणून घेऊया. तर स्वामी अशा स्वामी भक्तांना सांगू इच्छितात की शांत मनाने विचार केलास तर आमचं अस्तित्व तुझ्यापर्यंत पोहोचणार आहे. अरे, तू जर शांत मनाने विचार केलास तर आमचं अस्तित्व तुझ्यापर्यंत पोहोचणार आहे. एकांतामध्ये राहून विचार परिपक्व होतात आणि जेव्हा तू साधनेमध्ये असतो तेव्हा खरा आनंद तू स्वतःला देत राहतोस. अशातच तुझ्या आतील गुरुतत्वाकडून जो सुगंध दरवळतो त्यामध्ये आम्ही खरंच विराजमान असतो. हे तुला समजण्यासाठी साधना महत्त्वाची आहे. मला वेळ नाही किंवा मला सकाळची वेळ जमतच नाही, मी माझ्या कामांमध्ये व्यस्त आहे, या सबबी तू आम्हाला सतत देतो. परंतु या सबबी आम्हाला देऊ नकोस, कारण आम्हालाही तू हवा आहेस. आयुष्यामध्ये काहीतरी उत्तम घडायचं असेल ना तर स्वतःच्या हृदयस्थानी जे गुरुतत्व आहे त्यावर काम करावे लागते. मन आतून शुद्ध आणि निर्मळ होण्याची प्रक्रिया केव्हा सुरू होईल माहीत आहे? जेव्हा तू इतर लोकांना माफ करायला शिकशील. जे तुझे आहेत किंवा जे परके आहेत त्या सर्वांनी तुला दिलेली अयोग्य वागणूक विसरून तू पुढे जायला शिकशील. प्रत्येक कटू क्षणाला तू विसरायला शिकशील. हीच खूण आहे तू शुद्ध होण्याची. त्यामुळे ह्या गोष्टींचं अनुकरण तू करायला शिक. आयुष्य हे दुसऱ्याला बोल लावण्यासाठी नाहीच आहे रे. हे आयुष्य स्वतःमध्ये सुधारणा करण्यासाठी आहे आणि जे झालं ते विसरून देण्यामध्येच खरा आनंद आहे. आणि म्हणूनच तू सर्वप्रथम तुझी विचारसरणी बदल. लोकांना माफ करायला शिक. आणि लोकांना माफ करूनही लोक जर परत परत तीच वागणूक तुला देत असतील तर सरळ अशा लोकांकडे दुर्लक्ष करायला शिक. अशा लोकांच्या नादी तू लागू नकोस. तू आमच्यामध्ये रममान व्हायला शिक. आमच्या सानिध्यात यायला शिक. नक्कीच आम्ही तुझा हात कधीही सोडणार नाही आणि तुझ्यासाठी काय चांगलं काय वाईट हे देखील आमच्यापेक्षा कोणालाही ठाऊक नाही. त्यामुळे रात्री झोपताना तू कोणता विचार घेऊन झोपतोस त्या संवेदना तुझ्या आत्म्यासाठी महत्त्वाच्या आहेत. म्हणून तुझ्याकडे सकाळची सुरुवात ही प्रार्थनेतून आणि रात्री झोपताना देखील प्रार्थनेतूनच व्हायला हवी. आणि अशी व्यक्ती जी झोपतानाही आमचं नामस्मरण करते आणि उठल्यावरही आमचं नामस्मरण करते अशा व्यक्तीच्या सानिध्यात स्वतः आम्हाला राहायला आवडते. आणि अशा भक्ताची पाठ आम्ही कधीही सोडत नाही. भिवू नकोस, आम्ही सदैव तुझ्याच पाठीशी आहोत. भिवू नकोस, आम्ही सदैव तुझ्याच पाठीशी आहोत. स्वामी भक्त हो, 3ही संदेश तुम्ही ऐकले असतील तर 3ही संदेशमधून स्वामींनी एकच अट्टहास केलेला आहे की तुम्ही आमच्या सानिध्यात या. बघा, जसं आपल्याला वाटतं ना की स्वामींनी आपल्याकडे बघावं तसं स्वामींचीही अपेक्षा असते की त्यांच्या भक्तांनी त्यांच्याकडे बघायला हवं, थोडा तरी वेळ त्यांच्यासाठी द्यायला हवा. आणि जर स्वामी आपल्याकडनं अशी अपेक्षा करत आहे तर आपणही त्यांचा अपेक्षा भंग करायला नको. कारण अपेक्षा भंग झाल्याचं दुःख काय आहे हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. आणि जर आपल्याकडनं स्वामींचा असा अपेक्षा भंग होत असेल तर नक्कीच त्याचा त्रास आपल्यालाही होतो. हे बरोबर आहे ना? तुम्हाला जर पटत असेल तर नक्कीच स्वामींची साथ कधी सोडू नका. दिवसभराचं जे काही तुमचं रुटीन आहे त्यातून थोडा वेळ काढा, परंतु स्वामींसाठी बसा. स्वामींकडून आपण खूप काही मागत असतो, परंतु स्वामी आपल्याकडे काहीही मागत नाही. स्वामी फक्त मागत असतात थोडासा त्यांच्यासाठी काढलेला वेळ, जो फक्त त्यांचा असेल, त्याच्यावर फक्त त्यांचा अधिकार असेल. आणि त्या वेळेचंही सगळं काही जे पुण्य असतं किंवा जे काही फळ असतं ते आपल्याला परत मिळत असतं. तर स्वामी भक्त हो, आजचे स्वामी संदेश तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा. असेच नवनवीन स्वामी संदेश जाणून घेण्यासाठी आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा, म्हणजे नवीन आलेला स्वामी संदेश तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. चला मग पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत रहा. धन्यवाद.